तर बरोबर दयावांच्या पाठीमागे महाकाली तालीम मंडळ. सगळं पुरातन डेकोरेशन केले यावेळी सगळीकडे मोस्टली ना हिस्टॉरिकल थीम आहे, सगळीकडे एन्शियंट थीम दिले सगळीकडे. तर आज आहे आपला कसा चौथा पार्ट आहे आपला गणपतीबद्दलचा. सो पाठीमा आपले पप्पा आपल्या अपार्टमेंटचे इथूनच आपण चालू करतो. हे गायज कसं कसं काय, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू व्लॉग. थोडीशी एनर्जी डाऊन आहे बिकॉज 4-5 दिवस आपण जागरण चालू आहे आपलं. आणि आज आपण जाणार आहोत साडेवरती बारामोड्याची विहीर केली आहेत ते करायसाठी. आणि त्याच्यानंतर मंगावपेठ ते थोडंफार गणपती राहिले आहेत. अजून काय राहिले, सोमवारपेठ राहिले आणि शिवाजीपेठ राहिले. सो शिवाजीपेठेमध्ये युनिक गणपती आणि आपल्या हिंदवी स्पोर्ट्समध्ये पण आज आपण भेट देऊत. सो हळूहळू आज ब्लॉगची सुरुवात अशीच थोडीशी आज नमती झाली आहे. थोडीशी एनर्जी डाऊन आहे आज, बाहेर झोप नाही काय नाही. काल रात्री पण 2-3 वाजता आलो आहे. आपल्या सीनचा पण व्हिडिओ आज किंवा उद्या येईल संध्याकाळपर्यंत. 2 व्हिडिओ येतील एकदम उद्या 6 वाजताच. मोस्टली की आपल्या बावड्यातल्या गणपती बाप्पांचे सीन जे आहेत त्याचा 2 किंवा 3 हॉरर सीन्स आहेत. आणि एक आहे ती हे आहे काय बरं आपलं झुलता पूल आहे. सो ते करायचं आहे आपल्याला आज. ते करून मग आज जायचं आहे मित्रप्रेम आणि रंकाळावेश म्हणजे रंकाळावरचा. सो त्या सगळे सीन करायचे आहेत. सो आज जाऊयात. गणपती बाप्पा मोरया. गणपती झालं काय, सॉरी, गणपती बाप्पा मोरया. आज आहे चौथा पार्ट. चलो लेट्स गो. तर आता आपण आहोत संभाजीनगरच्या तिथे. तर हा आहे छत्रपती संभाजीनगरचं मंडळ. खूप प्रशस्त असा मंडळ आहे. आपण एक काम करूया, आता थोडी घाई झाली आपल्याला, त्यामुळे इकडं आपण नंतर येऊत या मांडवामध्ये. सध्या आपण जाणार आहोत बारामोट्याची विहीर बघायसाठी, ते मेन आहे. आता हे न्यू छत्रपती संभाजीनगर फुटबॉल मंडळ यांचा गणपती. 2 लागोपाठ मंडळ आहे तिथे, 2 नाही 3-4 लागोपाठ मंडळ आहेत. तो अजून एका ठिकाणी पुढे एक मस्त गणपती असतो आतल्या बाजूला, तो करून आपण रेस्टॉरंटकडनं आपण जाऊ संभाजीनगर मार्गे आपण जाणार आहोत कुठं ते बारामोड्याची विहीर बघायला. जाऊयात. तर आता आपण आलो आहोत फायनली चावम्या ग्रुप साने गुरुजी वसाहत. आणि माझे मामाचा प्रभाग असल्यामुळं, आणि समोर एक तिथं अजून एक कुठले तरी अष्टविनायक मित्रमंडळी काय तिथं पण गेलं आहे, तिकडे पण जाऊ आपण. सध्या आपण चावम्या ग्रुपमध्ये आपण बारामोट्याची विहीर बघायला आलो आहे. सेम हे केलं आहे. इथून जो आपण गेलो होतो खालती, दोन्ही बाजूला स्ट्रीम्स, मेन स्ट्रीम्स आणि मध्ये संभाजी महाराज बसलेले. सेम आहे. तर हा चावम्या ग्रुपचा गणपती आहे यावेळेसचा. विषय म्हणजे जे आपण बारामोट्याची विहीर बघितली आहे त्या विहिरीमध्ये इकडे आजूबाजूला कुठे जाता येत नाही, इथपर्यंत आपण थांबू शकतोय.
आणि दुसरी गोष्ट आपण त्या ठिकाणी फोटो काढले त्याच्यामध्ये त्यावेळेस पोहोचसुद्धा होते लोक, पण यावेळेस बाप्पा विराजमान केलेत. मस्त बनवलं आहे, अगदी हुबेहूब बनवले आहे. आणि बाय द वे 12 मोठे म्हणजे इकडचे जे तुम्हाला हे दिसत आहेत तिथून बैल हाकत पाणी न्यायचे आणि हे बरोबर 12 बैलांची जागा आहे. सो नाव पडतं आहे 12 मोठ्याची विहीर. ऑलमोस्ट सगळं सिमिलर स्ट्रक्चर आहे. हे आपले बाप्पा असेल. आपण इथेच याच ठिकाणी खऱ्या 12 मोठ्याच्या विहिरीचे तिथे आपण इथे फोटो काढलेत, बरेचसेच फोटो काढलेत आपण. मी फोटो इथे दाखवेन सुद्धा, तो व्हिडिओसुद्धा मी मध्ये आधी प्ले करत राहीन. ह्या ठिकाणी असेच हे वरचे जे दिसत आहेत हे 12 मोठे आहेत. रात्रीचा ऑब्विसली खूप जास्त सुंदर दिसेल कारण की लाईट इफेक्ट्स वगैरे इथे टाकले असणार आहेत चांगले. सो इथून पण आता सध्या सुद्धा इथे एक लाईट्स दिसत आहेत आपल्याला. इथून लाईट्स वगैरे पाडलेत खालती. लाईटमध्ये खूप चांगलं दिसेल, पण आता पण दिवसा आलो आहे. सो बाप्पा आज जायसाठी सेम पायऱ्या केल्यात. हा थोडं हाईटला म्हणजे पायऱ्याचे हे कमी आहेत, पायऱ्या कमी आहेत तिथल्या, पण ऑलमोस्ट फुल विहीर सिमिलर केले. छान. आता आपण जाऊया खालच्या ग्रुपला. अष्टविनायक तिथे एक आहे, ते करूत आणि इथून आपण निघूत. तर पाठीमागं 4वा ग्रुप झाल्यानंतर तिथे सानेगुरूजी वसाहतीमध्ये अष्टविनायक मंडळ आहे. तिथे पण काहीतरी पायऱ्या सोडून गुहा टाईप काहीतरी केलं आहे. आता जाऊयात. हो बघितलं. आणि हे झोपलेले विष्णूंच्या रूपातील मूर्ती आहे. नाभीतून ब्रह्मा आले बाहेर. सुरेख मूर्ती आहे. तर त्याच ठिकाणी 4वा ग्रुप होता आणि तिथून इकडेच आत्ता जस्ट अष्टविनायक ग्रुप आहे. तर त्याच ठिकाणी आत्ता झोपलेल्या विष्णूंच्या म्हणजे शेषनागावरती झोपलेले विष्णू होते आणि त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव आले होते. सो अशा प्रकारे आपल्याला आत्ता सानेगुरूजीमधले हे 2 प्रमुख आकर्षण असं म्हणता येईल आपल्याला. तर आता आपण आहोत खंडोबा तालमीच्या इथं. आता हे सगळ्यात जास्त म्हणजे प्रसिद्ध फुटबॉलसाठी वगैरे ही तालीम आहे. ही तालीम आहे. आजमध्ये खंडोबा तालमीचा गणपती पण आहे जसं तुम्ही बघितलं असेल. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे यांचं आपण म्हणू शकतो की डॉल्बीज वगैरे ज्यामध्ये येतात ह्या खंडोबा तालमीचं सुद्धा ह्याच्यात नाव येतं. DJ डॉल्बी लाईट्स त्याच्यामध्ये आणि फुटबॉल ऑब्विसली त्यामध्ये खंडोबा तालमीचं नाव येतं. तर हा हे झुंजार क्लब, ह्याचं सुद्धा या क्लबचं सुद्धा खूप मोठं नाव आहे. तो सरळ आपण जाणार आहोत आता वेताळ तालमीत. हाच रस्ता सरळ म्हणजे ह्याच्या बरोबर बॅक साईडला, ह्या गलीच्या बरोबर बॅक साईडला येतं आहे खंडोबा तालीम आणि गल्लीच्या इकडच्या बाजूला झुंजार क्लब आणि वेताळ तालीम मंडळ. तर कोल्हापूरचा महाराज श्री वेताळ तालीम मंडळ आपण इथं आहोत आत्ता. ह्यांचं पण डॉल्बी वगैरे ह्याच्यामध्ये खूप नावं असते प्रत्येक वेळेस. सो वेताळ तालीम मंडळाचा हा गणपती. उभा मारुती तरुण मंडळ इथं आहे. उभा मारुती चौक, तिथूनच हा रस्ता जातो हिंदवीला. हिंदवी, दयावान तिकडे पण जायचं आहे आता आपण. त्याआधी आपण जाणार आहोत अर्ध्या शिवाजी पुतळ्याकडे. सो तिथे पण गणपती बाप्पा असणार आहेत, ते करायला जाऊ. एक काम कर. तर आपण आहोत आता BGM स्पोर्ट्स या मंडळामध्ये आणि समोर एक बाळूमामांची प्रतिकृती मूर्ती उभा केलेली आहे. सो ह्यांचा पण डॉल्बी खूप मोठा असतो BGM बॉईज. तर
तर समोरच आपल्याला दिसतंय बाळूमामांची प्रतिकृती. तर बरोबर दयावांच्या पाठीमागेच महाकाली तालीम मंडळ, त्या तिथे या तालमीची गणेश मूर्ती, महाकाली तालीम मंडळ. ह्याच्या पाठीमागे महाकालीचं मंदिर आहे. सो महाकाली तालीम मंडळ सेटअप खतरनाक आहे. छोटे छोटे फाउंटन्स केले तिथे आणि त्यासमोर विष्णूंच्या रूपातील गणेश मूर्ती, पाठीमागे शेषनाग आहेत. मस्त केलं, कोडी टाईप केलं आहे खालती, सुंदर मूर्ती. आत्ता ज्या एरियामध्ये मी आहेत ना शिवाजीपेठमध्ये, तिथं शुभमचा मामासुद्धा होतोय. पण इथं ह्याच्यामध्ये ही जी गल्ली आहे प्रॉपर गल्ली, ह्याच्यामध्ये जुने पुरातन एक असे म्हणजे अवशेषसुद्धा आहेत मंदिरांची. आता जस्ट एक थोड्या वेळापूर्वी एक मी अवशेष बघितला आहे मंदिराचा, आपल्याला बघता येईल ते का बघूया इथून. बघा हे दिसतंय का समोर, एक जुनं पुरातन मंदिर आहे. म्हणजे तिथे आत्ता सध्यासुद्धा आरती वगैरे होतात. पुढे जायला नको आपण, हे पण एक जुनं मंदिर आहे ॲक्च्युली माहिती आहे. हे असे मंदिर आहे तिथे. म्हणजे हा जो एरिया आहे म्हणजे पूर्ण एरिया असं म्हणजे रंकाळ्यापर्यंतचा जो एरिया आहे, या एरियामध्ये तुम्हाला असे छोटे छोटे मंदिर वगैरे इथे दिसतीलच. आणि तेच त्याचसोबतच हे आहे दयावांचं मंडळ आणि त्यासमोरच परत येणार आहे आपल्या हिंदवी स्पोर्ट्स. आपण पाठीमागच्या ह्याच्यातून झालं ॲक्च्युली. ह्याचं जे एंट्रन्स आहे तो पुढं आहे पूर्ण. अरे बापरे, आपण उलटा आलो. या बाजूला यज्ञ चालू होता, आपण उलटा आलो. तसा पण होता. तर दयावान तालीम कदाचित आता दयावानवाल्यांचा प्रसाद होता. आणि बघा इकडे दयावान ग्रुप आहे आणि बरोबर ह्याच इथे हिंदवी स्पोर्ट्स आहे. दोन्हीकडे पण आपण झालो. इकडे दयावानमध्ये जाऊन आलो, आता इथे हिंदवी स्पोर्ट्स म्हणजे या मंडळात मी असतोय. भारी वाटते. आणि ह्यांचं पण आता श्रीमंत दगडूशेठ आहे आणि हे हिंदवी स्पोर्ट्सचं त्यांची काय म्हणायची रूम म्हणायची, त्यांच्यासाठी रूम केलेली आहे हिंदवी स्पोर्ट्स क्लबची. आणि त्यामुळे मोस्टली कधी कधी काय म्हणायचं पण इंडिया पाकिस्तान मॅचेस वगैरे बघायसाठी असतोय. सो मस्त वाईब असते इथे. डेकोरेशन यावेळेस थोडंसं सॉफ्ट वाटते बाय द वे, पण रात्रीचं खूप चांगलं दिसेल लाईट्सचं. आणि आता आपण आहोत गणपतीजवळ. सो बाप्पांचं दर्शन घेऊन निघूत. तर इथे सेना ग्रुप कापोली कॉर्नरचा राजा हा वाटेमध्ये म्हणजे त्यांची एक सिंगल मूर्ती असते एकच. इथून पुढे आहे मित्रप्रेम लागेल आपल्याला. त्याच्या आधी टाटाकडील तालीम मंडळ. आपण बघा काल गेलो होतो टाटाकडीलमध्ये, इथं आहे टाटाकडील तालीम मंडळ. ह्यांचं सुद्धा डेकोरेशन खूप मस्त असतंय. हे पण आपण आता थांबून बघणार आहोत टाटाकडील तालीम मंडळाचं डेकोरेशन. टाटाकडील तालीम मंडळ प्रथम मानाचा गणपती. अरे मग तिकडचा मानाचा गणपती कुठला होता रे? काल एका मानाच्या गणपतीकडपर्यंत गेलो होतो आपण. बघा ना सगळं पुरातन डेकोरेशन केले. यावेळी सगळीकडे मोस्टली ना हिस्टॉरिकल थीम आहे सगळीकडे. एन्शियंट थीम दिली आहे सगळीकडे. सो झुंबर वगैरे तुम्ही बघू शकता. एकदम हार्ड आहेत सगळे. आणि ते पायात बघून चालायला पाहिजे. सुरेख डेकोरेशन असतं यांचं. सेट तर एवढा मोठा असतो ना यांचा, म्हणजे कोल्हापूरमध्ये एकदम म्हणजे जे मोठे मोठे सेट असतात त्या सेटपैकी एक असतो. सो इकडे त्यांनी दरवर्षीप्रमाणे एक वेगळी मूर्ती असते. यावेळी जगन्नाथ वाटतायत ते जगन्नाथ महाराज, जगन्नाथ स्वामी आणि त्यासोबत त्यांचा इकडे गणपती असतो या बाजूला. मानांच्या गणपतीपैकी एक, प्रथम मानाचा गणपती. यावर्षी ऑलमोस्ट सगळीकडे ना हिस्टॉरिक थीम आहे माहिती आहे. म्हणजे
बरेच आपण जे सेट बघितलेत ना त्या सेटमध्ये सगळीकडे हिस्टॉरिक थीम आहे. एन्शियंट असे जे पिलर्स वगैरे आहेत ना बघा ना, हे जसे एकदम कोरीव भिंतींवरचे जे काम असतात त्या कामांमध्ये वाटतं. आता हे सुद्धा जे खांब आहेत त्या खांबांवरती पण असे कोरीव काम असलेलं आहे. हिस्टॉरिकल थीम आहे. तिथे पण गणपती आहेत बघा. काल पण आपण एका ठिकाणी गेलो होतो, तिथे पण अशी गणपतीच्या मूर्त्या होत्या. आपण गेलो होतो राजरामपुरीमध्ये, तिथे सुद्धा अशाच कोरीव केलेल्या कामाच्या हे होत्या. म्हणजे ज्या जुन्या आपल्या मंदिरांमध्ये जे जुनं कोरीव काम केलेलं असतं त्या पद्धतीचं काम या पिलर्सवरती केलं आहे. म्हणजे पूर्ण सगळीकडे ऑलमोस्ट एन्शियंट थीम दिले आहे. तर हे आहे मित्रप्रेम मंडळ. इथेच ह्याच दोरीने छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत आज रात्री आपल्या व्हिडिओमध्ये. ती त्यासाठीच पुली लावलेली आहे. तिथपण दिसतो ना पाठीमाग, तिथपर्यंत पुली आहे. सो आज हा बघायला यायचा आपल्याला सीन. त्यासोबतच समोर आपण चाललो आहोत आता माधवारला. माधवारपासून आपण गणपती बघायला जायचं आहे लेफ्ट बाजूला खालती. ऑलमोस्ट आपलं सगळं झालं आहे बघून. तो आता हे माधवारवरती आपलं अंत होईल, माधवारची तिथे खालती गेल्यानंतर. तर आत्ता आपण आहोत बालगोपाल तालमीच्या इथं आणि इथं स्ट्रक्चर जोडायची सुरुवात पण झालेली आहे. अजून 2 दिवस आहेत विसर्जनाला. स्ट्रक्चर ऑलमोस्ट म्हणजे जे बेस स्ट्रक्चर असते ते जोडून झालेलं आहे. त्यासोबतच आता या बाजूला आहे बालगोपाल तालीम मंडळ. सुंदर यांची पण मूर्ती सुंदर असते. ऑलमोस्ट त्यांचं हे पूर्ण हे जागाच त्यांची आहे, म्हणजे बालगोपाल तालमीच्याच नावावरती आहे. त्यामुळे यांचा गणपती एवढा भारी बसतो ना इथे आणि पूर्ण पॅक ह्याच्यामध्ये म्हणजे रूम काइंड ऑफ असल्यामुळे त्यामुळे भारी वाटते. त्यांची पूर्ण डिझाईन वगैरे वरती करून घेतली त्यांनी सुंदर. आणि समोर आहेत बाप्पा. तर जसं मी तुम्हाला सांगितलं तसं इथे सुद्धा एक ओल्ड थीम आहे. म्हणजे त्यांनी असं बॅनर टाईप करून लावलं आहे, दोन्ही बाजूला आहेत. पण हे ओल्ड थीम तुम्हाला जसं म्हटलं सगळीकडे हिस्टॉरिकल थीमची सगळीकडे क्रेज चालू आहे. सो तिथे पण आपण बघू शकतो की हिस्टॉरिकल थीम आहे. फायनली आपण आहोत मिरजवाडीच्या इथे. आणि होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. चॅनल दिस वॉज मी सायनिंग आउट. थँक्यू बाय, टेक केअर. आज यायचं सीन बघायला. सो आता रेस्ट घेणं इम्पॉर्टंट आहे. सो बाय बाय अँड सायू. बाय बाय.